हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर हॉटेलमध्ये जसे मटर पनीर बनवतात तसं मी आज बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया मटर पनीर बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण तेलामध्ये पनीर भाजून घेऊ. आपण पनीर भाजून घेऊ. तेलामध्ये पनीर फ्राय केल्यामुळे ते तुकडे होत नाहीत. जास्त भाजायचे नाहीत आपण. एकदम करपूस भाजायचे नाहीये. आपण थोडे थोडे भाजून घ्यायचे फक्त. भाजल्यामुळे कसं होतं की पनीरचे तुकडे होत नाहीत. आता आपण हे पनीर काढून कोमट पाण्यामध्ये टाकायचं आहे. पनीर तळल्याने ते चांबट असं होतं, म्हणजे ताणतं ते. असं होऊ नये म्हणून आपण त्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचं, त्यामुळे ते मऊ मुलायम होतं. आता आपण पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही बनवूया. तर ग्रेव्ही करण्यासाठी आपण पॅनमध्ये कांदा टाकूया. कांदा आपण करपूस भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 मिरच्या, आल्याचा 1 तुकडा, 2 ते 4 लसणाच्या पाकळ्या हे सर्व घालून आता यामध्ये आपण गरम मसाले घालायचे आहेत. हे सर्व गरम मसाले आहेत. 4 ते 5 काजू घातलेले आहेत आपण. आणि यामध्ये आता टोमॅटो, 1 वाटी टोमॅटो घालायचे आहे. हे सर्व आपण करपूस भाजून घेऊ. आता ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे मऊ पडतात. आपले मसाला भाजलेले आहेत, त्याला आपण थंड करून घेऊया. मसाले आता आपले हे भाजलेले आहेत सर्व. आपण ह्याला काढून घेऊ. थंड करून मगच हे मिक्सरला बारीक करायचे आहेत आपण. आता याच पॅन मध्ये आपण पनीरची भाजी बनवायची आहे. तेल टाकू. आता यामध्ये जिरे आणि ही ग्रेव्ही. आता ग्रेव्ही आपण परतवून घेऊ. ग्रेव्हीला चांगलं परतवून घेऊ. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आपण ग्रेव्हीला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ह्यामध्ये लाल तिखट जे वापरलं ते हे गोडा मसाल्याचं आहे. लाल तिखट एक चमचा दही वापरायचा आहे आपण.
आता ग्रेव्हीला कसं तेल सुटलेलं आहे पहा. असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण मटर घालायचे आहेत. आता चांगले परतवून घेऊ. मटर हे आपण बॉईल केलेले आहेत. आता यानंतर आपण पनीर घालू. आपण हे परतवून घेऊ चांगलं. आता यामध्ये थोडं पाणी घालू आपण. आपण आता पाणी घातलेलं आहे. आता लो फ्लेमवरती शिजवायचं आहे आपण याला. आता आपण कसुरी मेथी टाकूया वरून. 15 ते 20 मिनिटासाठी आपण शिजू द्यायचं आहे आता याला. आपण ग्रेव्ही बनवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता आपण पनीरच्या भाजीमध्ये मीठ टाकायचं नाहीये. आता मटर पनीर तयार झालेले आहे. चला तर आता सर्व करूया. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.